भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक समजले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त जळगावातील जिल्ह्याभरात विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत। मात्र असं असलं तरी जळगाव शहरातील जीएस मैदानावरती अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा देतानाचा एक कटआउट जळगाव जिल्हावासियांचं एक लक्ष वेधून घेताना दिसून येत आहे। आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त तथाच कुंभमेळा मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त एक संकट मोचक म्हणून या ठिकाणी भव्य असं कटआउट लावण्यात आलेलं आहे। गिरीश महाजन यांचा आज 66वा वाढदिवस आहे आणि या 66व्या वाढदिवसानिमित्त जीएस ग्राउंडच्या या मैदानावरती अनोख्या पद्धतीचं हे कटआउट संपूर्ण जळगाव जिल्हावासियांचं लक्ष वेधत आहे। हे जे आपण दृश्यांच्या माध्यमातून कटआउट बघतोय 66 फुटाचं भव्य दिव्य असं हे कटआउट आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या वेळी लाइटिंग असेल किंवा कारंजा अशा विविध प्रकारचे आकर्षण बिंदू ठरणारा हे कटआउट रात्रीच्या वेळेस अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा देताना या ठिकाणी दिसणार आहे। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांच्या वतीने तसेच मुक्ताईनगरचे विनोद नामदेव सोनवणे यांनी हे कटआउट या ठिकाणी जीएस मैदानावरती उभारलेलं आहे। नेमकं या अनोख्या पद्धतीच्या देण्यात आलेल्या विनोद सोनवणेंच्या या शुभेच्छांबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की 66 फुटाचं कटआउट हे जळगाव शहरात पहिल्यांदा धडकतं आहे। दादा काय सांगाल, अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा देतानाचं हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधत आहे, काय नेमकी संकल्पना होती? महाराष्ट्राचे नेते संकटमोचक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा आज 66वा वाढदिवस आहे। या 66व्या वाढदिवसानिमित्त 66 फुटाचं मी कटआउट लावलेलं आहे। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या कार्याची उंची एवढी आहे की ती मोजता येणार नाही। मी 66 फुटाचं जरी कटआउट लावलं तरी ती उंची त्यांची मला मोजता येणार नाही, एवढं त्यांचं कार्याची उंची आहे। आणि असंच कार्याची उंची त्यांच्या हातून अजूनही वाढत राहो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मुक्ताईचरणी प्रार्थना करतो। याचप्रमाणे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सर्वांना सूचना केल्या होत्या की वाढदिवस कोणीही माझा साजरा करू नये, परंतु मी माझ्या प्रेमापोटी मला भाऊंनी शिव्या घातल्या तरी चालतील पण मी आता हा वाढदिवस साजराच करतो अशी संकल्पना मनात केली आणि माझं प्रेम मी इथं व्यक्त केलेलं आहे। त्या प्रेमापोटी मी भाऊंच्या इथं कटआउट उभारणी केलेली आहे। याच पाठोपाठ मी इथं म्हणजे दुसरीकडे आम्ही 30,000 मोतीचूर लाडूंचा महाप्रसाद हनुमान मंदिर शिरसाळा या ठिकाणी व इतर हनुमान मंदिरावरती प्रसादाचं वाटप केलेलं आहे। विविध ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत। शालेय शिक्षण साहित्य सुद्धा आम्ही या निमित्ताने वाटप करणार आहोत आणि रक्तदान शिबिर सुद्धा आम्ही घेणार आहोत। भाऊ, अजून काही कार्यक्रम आपल्या तालुक्यात या ठिकाणी पार पडताय का? 66व्या वाढदिवसानिमित्त तुमचं जे प्रेम आहे संपूर्ण भाजप पदाधिकाऱ्यांचं ते या ठिकाणी दिसून आलं। मंत्री गिरीश महाजन यांनी वाढदिवस थाटामाटात साजरा करू नका असं सांगितल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने समाजोपयोगी या ठिकाणी उपक्रम घेताय, जसं की अन्नदान वाटप असतील किंवा शाळेला शिक्षक वाटप असेल, अशा जे विविध कार्यक्रम तुम्ही घेता आहेत, ही नेमकी संकल्पना आणि त्या माध्यमातून हे मोठं जे कटआउट आहे हे भव्य दिव्य एक वेगळं आकर्षण ठरत आहे, काय सांगाल त्याबद्दल? मी बऱ्याच ठिकाणी असं एक नवीन संकल्पना माझ्या मनातच होती की भाऊंचं एक भव्य दिव्य हे आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात किंवा उत्तर महाराष्ट्रात असं कटआउट कधी कोणी लावलेलं नसेल, ते आपण करावं जेणेकरून भाऊच्या कार्याची उंची आपल्या परिसरालाही कळू द्यावी असं माझं त्या मागे संकल्पना आहे। निश्चितच या होत्या विनोद सोनवणे यांच्या प्रतिक्रिया की 66व्या वाढदिवसानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांची उंची अजूनच लाभत राहो यासाठी 66 फुटाचे जे जीएस मैदानावरती कटआउट हे संपूर्ण जिल्हावासियांचे एकच लक्ष वेधताना दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी,